काले संपादये तव आज्ञा संपादने तुभ्यां कन्याचैकपदे ब्रवीत्। मी जो काही आता संस्कृत मध्ये श्लोक म्हटला त्या श्लोकाचा अर्थ होतो वधूने वराला पहिलं वचन दिलेलं आहे। काय दिलेलं आहे? निवेदनादीनी हे परमेश्वरा आजपासून मी तुमची अर्धांगिनी म्हणून या जगामध्ये वावरणार आहे। तर आजपासून 7 जन्मापर्यंत मी तुमची पत्नी म्हणून राहील आणि त्या 7 जन्मामध्ये अर्थात ह्या जन्मामध्ये तुम्ही जेव्हाही म्हणाल तेव्हा मी तुम्हाला मिष्ठान्न म्हणजे गोड पदार्थ खाऊ घालेन। मग ते केव्हा जर तुम्हाला पहाटे 4 वाजता कामाला जायचं असेल तर मी 3 वाजता उठून तुम्हाला जर गावरानी तुपाचा शिरा खायचा असेल तर मी तुम्हाला गावरानी तुपाचा सुद्धा शिरा खाऊ घालायला तयार आहे। त्यानंतर मी तुमच्या आज्ञेची अवहेलना कधी करणार नाही। तुम्हाला एखादा वेळेस जर गुलाबजाम खायचे झाले तर मी गुलाबजाम सुद्धा करता येईल, करून खाऊ घालेल। माझ्या काका काकूंनी मला सर्व शिकवून तुमच्याकडे पाठवलेला आहे आणि जे शिकवलेलं आहे त्याचा उपयोग मी आपल्या घरामध्ये आल्यानंतर तुम्हाला खाऊ घालून दाखवेन। तुम्हाला आवडल्यानंतर त्याची ओळख प्रतिज्ञापत्र मला तुम्ही पोच करायचं आहे असं म्हणून आपल्याला पहिलं पाऊल चालायचं आहे। दुसऱ्या पावलाजवळ येऊन उभं राहायचं। शुची शृंगार भूषाः ब्राह्मणकाय कर्मणः अहं वरदनं गच्छे द्वितीये सा ब्रवीरदाम्। हे पती परमेश्वरा आजपासून मी तुम्हाला तन मन धनाने माझ्या मनामध्ये माझ्या हृदयामध्ये तुम्हाला मी पतीचं स्थान दिलेलं आहे आणि ज्या क्षणापासून मी तुम्हाला पतीचं स्थान दिलंय त्या क्षणापासून मी तुमची अर्धांगिनी म्हणून या ठिकाणी जीवनामध्ये वावरणार आहे। दुसरं वचन आपल्याला अशा प्रकारे द्यायचं आहे की पती परमेश्वरा तुम्हाला हवा पाहिजे तसा मी शृंगार आणि भूषणे धारण करणार आहे। ज्यावेळेस आपल्याला नातेवाईकाच्या लग्नामध्ये कार्यामध्ये इव्हेंट मध्ये जायचं असेल त्याही वेळेस तुम्हाला हवा तसा मी शृंगार करेन, तुम्हाला पाहिजे तसे मी दागिने घालेन, पण त्याच्यासाठी तुम्हाला मला हवा तसे पैसे द्यावे लागतील। हव्या तशा ब्युटी पार्लर मध्ये घेऊन जावं लागेल। तर तसं न करता जो शास्त्राने सांगितलेला शृंगार आहे, जो शास्त्राने मान्य शृंगार आहे असा शृंगार करून आपण दोघं कार्यक्रमाला लग्न समारंभाला जाऊ आणि तुमच्या बद्दल मी कोणाकडेही वाईट अवहेलना करणार नाही। तुमच्याबद्दल मी नेहमी सगळ्यांसमोर स्तुती करेन। माझ्या वाणीवरती तुमचं नेहमी नाव गोड ठेवेल असं वचन मी आपल्याला दुसरं होणार आहे। तिसऱ्या सुपारी जवळ उभं राहायचं। सुख दुःखादिकरमाणि मोक्षे